सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य साधने, उपकरणे आणि उपकरणे कशी ओळखावी हे जाणून घेऊया। साधने, उपकरणे आणि उपकरणांची काळजी आणि देखभाल। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। 1. सामान्य कामाच्या दुकानाची साधने ओळखा। 2. कार्यशाळेची उपकरणे ओळखा। 3. अचूक उपकरणे ओळखा। 4. साधने आणि उपकरणांची काळजी आणि देखभाल। प्रक्रिया। टास्क 1. सामान्य कार्यशाळेची साधने ओळखा। 1. बॉल पेन हॅमर। उपयोग। बॉल पेन हॅमर हा एक प्रकारचा हतोडा आहे ज्यात एका बाजूला गोल चेंडूच्या आकाराचे डोके आणि दुसऱ्या बाजूला सपाट चेहरा असतो। हे सामान्यतः मेटल वर्किंग आणि इतर अनुप्रयोगांमध्ये वापरले जाते, जेथे गोल टोक धातूला आकार देण्यासाठी आणि तयार करण्यासाठी उपयुक्त आहे। 2. स्टील रूलर। स्टील रूलर, ज्याला धातू रूलर किंवा अभियंता स्केल देखील म्हणतात, हे एक सरळ मोजमाप साधन आहे जे विविध अनुप्रयोगांसाठी वापरले जाते, विशेषतः अभियांत्रिकी, ड्राफ्टिंग, आर्किटेक्चर आणि इतर अचूक कार्यांमध्ये। 3. फ्लॅट फाईल। फ्लॅट फाईल हे लाकूड काम, धातू काम आणि इतर विविध व्यवसायांमध्ये सामग्री काढून टाकण्यासाठी, पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी किंवा वर्क पीसला आकार देण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे। फ्लॅट फाईलमध्ये सपाट आयताकृती क्रॉस सेक्शन असते आणि सामान्यतः डबल कट असतात, म्हणजे त्यांचे दोन्ही चेहरे आणि कंडावर दात असतात। 4. टेबल वाईस। टेबल वाईस, ज्याला वर्क बेंच वाईस किंवा वर्क बेंच वाईस म्हणून देखील ओळखले जाते, हे एक यांत्रिक डिव्हाइस आहे जे लाकूड काम, धातू काम किंवा इतर कोणत्याही अनुप्रयोगांदरम्यान वर्कपीस सुरक्षितपणे ठेवण्यासाठी डिझाइन केले आहे, जेथे वर्कपीसवर स्थिर पकड आवश्यक आहे। 5. स्क्रायबर। स्क्रायबर हे एक हाताचे साधन आहे जे सामान्यतः मेटल वर्किंग, लाकूड काम आणि वर्कपीसवर रेषा चिन्हांकित करण्यासाठी किंवा स्क्वेअर करण्यासाठी विविध अचूक कार्यांमध्ये वापरले जाते। यात सामान्यतः हँडलला जोडलेला पातळ, टोकदार धातूचा रॉड किंवा ब्लेड असतो। 6. कॉम्बिनेशन प्लायर। हे बनावट स्टीलचे बनलेले आहे। वायरिंग, असेंब्ली आणि दुरुस्तीच्या कामात लहान कामे कापणे, वळविणे, खेचणे, धरून ठेवणे आणि पकडणे यासाठी वापर केला जातो। नॉन इन्सुलेटेड प्रकार देखील उपलब्ध आहे। लाईव्ह लाईनवर काम करण्यासाठी इन्सुलेटेड प्लायर्सचा वापर केला जातो। 7. नोज प्लायर। लॉंग नोज प्लायर्स हा एक प्रकारचा हाताचा साधन आहे जो त्यांचा लांब, पातळ जबड्यांद्वारे दर्शविला जातो, ज्यात टोकदार टिपा असतात। मर्यादित जागेत पोहोचणे आणि लहान वस्तूंमध्ये फेरफार करणे यासारख्या अचूकतेची आवश्यकता असलेल्या कार्यांसाठी हे प्लायर्स डिझाइन केले आहेत। 8. चिझल। चिझल हे एक कटिंग टूल आहे ज्याच्या एका टोकाला धारदार धातूची ब्लेड आणि दुसऱ्या टोकाला हँडल असते। लाकूड, धातू किंवा दगड यासारख्या साहित्य कापणे किंवा कोरणे हातोड्याने किंवा मॅलेटने चिझलवर पाठीवर वार करून ते कापण्यासाठी किंवा कोरण्यासाठी डिझाइन केले आहे। चिझल विविध आकारात येतात, प्रत्येक विशिष्ट कार्यांसाठी डिझाइन केले असतात। 9. हॅकसॉ फ्रेम। हॅकसॉ फ्रेम हे धातू, प्लास्टिक आणि लाकूड यासारख्या विविध सामग्री कापण्यासाठी डिझाइन केले असतात। हे हाताचे साधन आहे। यात एक फ्रेम असते जी बारीक दातांसह एक अरुंद, काढून टाकता येणारी ब्लेड ठेवते। फ्रेम सहसा वेगवेगळ्या ब्लेड लांबी समायोजित करण्यासाठी समायोजित केली जाते। 10. ड्रिल बिट्स। ड्रिल बिट्स म्हणजे विविध पदार्थांमध्ये छेद तयार करण्यासाठी ड्रिलसह वापरली जाणारी कटिंग टूल्स। ते विविध प्रकारचे आणि आकारात येतात, प्रत्येक विशिष्ट अनुप्रयोग आणि सामग्रीसाठी डिझाइन केले आहेत। ड्रिल बिट सामान्यतः हाय स्पीड स्टील, HSS किंवा अधिक विशिष्ट अनुप्रयोगांसाठी कार्बाइड सारख्या सामग्रीपासून बनलेले असतात। टास्क 2. कार्यशाळेची उपकरणे ओळखा। 1. पिलर ड्रिलिंग मशीन।
उपयोग: ही संवेदनशील बेंच ड्रिलिंग मशीनची विस्तारित आवृत्ती आहे. ही ड्रिलिंग मशीन जमिनीवर बसवली जातात आणि अधिक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे चालविली जातात. जड ड्युटीच्या कामासाठी त्यांचा वापर केला जातो. पिलर ड्रिलिंग मशीन विविध आकारात उपलब्ध आहेत. 2. बेंच ग्राइंडिंग मशीन. बेंच ग्राइंडिंग मशीन हे एक अष्टपैलू साधन आहे जे वर्क बेंचवर बसवले जाते आणि विविध ग्राइंडिंग, धारदार आणि पॉलिशिंग साठी वापरले जाते. यात 1 किंवा 2 अपघर्षक चाके ग्राइंडिंग व्हील्स असतात जी सामग्री काढून टाकण्यासाठी किंवा साधने धारदार करण्यासाठी उच्च वेगाने फिरतात. 3. पोर्टेबल ड्रिलिंग मशीन. पोर्टेबल ड्रिलिंग मशीन, ज्याला बऱ्याचदा हँड ड्रिल किंवा कॉर्डलेस ड्रिल म्हणून संबोधले जाते, हे एक अष्टपैलू पॉवर टूल आहे जे विविध सामग्रीमध्ये छेद खोदण्यासाठी डिझाइन केले आहे. मोठ्या स्थिर ड्रिलिंग मशीनसाठी हा एक सिक्योर आणि पोर्टेबल पर्याय आहे. पोर्टेबल ड्रिल सामान्यतः बांधकाम, लाकूड काम, धातू काम इत्यादींमध्ये वापरली जातात. 4. कटिंग मशीन. कटिंग मशीन ही एक सामान्य संज्ञा आहे जी अतिरिक्त किंवा अवांछित भाग काढून टाकून सामग्री कापण्यासाठी, आकार देण्यासाठी किंवा ट्रिम करण्यासाठी डिझाइन केलेल्या विविध प्रकारच्या मशीन्सचा संदर्भ देते. या मशीन्सचा वापर उद्योग आणि अनुप्रयोगांच्या विस्तृत श्रेणीमध्ये केला जातो आणि ते विविध स्वरूपात येतात. प्रत्येक विशिष्ट कटिंग कार्यांसाठी उपयुक्त आहे. 5. एअर कंप्रेसर. फ्लशिंग प्रक्रियेदरम्यान एअर कंप्रेसरचा वापर क्लिनिंग एजंट किंवा रेफ्रिजरंट फुंकण्यासाठी, सिस्टमच्या घटकांद्वारे दूषित पदार्थ किंवा मोडतोड काढून टाकण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी केला जातो. 6. ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर. वेल्डिंग किंवा कटिंग ऑपरेशन्स दरम्यान टॉर्च ऑपरेटर हातातील विशिष्ट कार्यासाठी इच्छित ज्योत वैशिष्ट्य प्राप्त करण्यासाठी ऑक्सिजन आणि ॲसिटिलीनच्या प्रवाहाचे दर समायोजित करतो. 7. नायट्रोजन आणि CO2 सिलेंडर. गळती चाचणीसाठी नायट्रोजन आणि CO2 सिलेंडर वापरणे ही रेफ्रिजरेशन आणि HVAC सह विविध उद्योगांमध्ये एक सामान्य प्रथा आहे. गळती चाचणीसाठी नायट्रोजन आणि CO2 दोन्हींना प्राधान्य दिले जाते कारण ते नॉन रिॲक्टिव्ह आणि नॉन ज्वलनशील असतात. ज्वलन किंवा चाचणी केल्या जाणाऱ्या सिस्टमला नुकसान होणाऱ्या धोका कमी करतात. टास्क 3. अचूक उपकरणे ओळखा. 1. वर्नियर कॅलिपर. उपयोग: वर्नियर कॅलिपर, ज्याला बऱ्याचदा कॅलिपर म्हणून संबोधले जाते, हे एक अचूक मोजमाप साधन आहे जे उच्च अचूकतेसह वस्तूंचे परिणाम मोजण्यासाठी वापरले जाते. यात मुख्य स्केल आणि स्लाइडिंग वर्नियर स्केल असते, ज्यामुळे वापरकर्ते लांबी, रुंदी आणि जाडीचे अचूक मोजमाप घेऊ शकतात. वर्नियर कॅलिपर सामान्यतः विविध उद्योग, प्रयोगशाळा आणि कार्यशाळांमध्ये वापरले जातात, जेथे अचूक मोजमाप आवश्यक आहे. 2. स्क्रू गेज. स्क्रू गेज, ज्याला मायक्रोमीटर स्क्रू गेज देखील म्हणतात, उच्च अचूकतेसह लहान आयाम मोजण्यासाठी वापरले जाणारे एक अचूक मोजमाप उपकरण आहे. यात यू आकाराची फ्रेम, स्पिंडल, अॅनविल आणि थिंबल असते. स्क्रू गेज सामान्यतः उत्पादन, अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये वापरले जातात, जेथे अचूक मोजमाप महत्वाचे आहे. 3. हाईट गेज. हाईट गेज, ज्याला उंची गेज किंवा उंची मोजण्याचे साधन देखील म्हणतात, हे एक अचूक मोजमाप साधन आहे जे संदर्भ पृष्ठभाग आणि वस्तूच्या वरच्या पृष्ठभागामधील उभ्या अंतराचे मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. यात उभ्या स्तंभ, मोजमाप स्केल आणि प्रोब किंवा मोजमाप डोके असते. वर्कपीस आणि घटकांच्या अचूक उंची मोजण्यासाठी हाईट गेज सामान्यतः उत्पादन, मशीनिंग आणि मीटरलॉजीमध्ये वापरले जातात. 4. अडजस्टेबल रूलर. अडजस्टेबल रूलर सामान्यतः शासक किंवा मोजमाप साधनाचा संदर्भ देतो, जो वेगवेगळ्या लांबी किंवा आकारांना सामावून घेण्यासाठी सुधारित किंवा विस्तारित केला जाऊ शकतो. विविध प्रकाराचे अडजस्टेबल रूलर आहेत, प्रत्येक विशिष्ट अनुप्रयोगांसाठी डिझाइन केले आहेत. 5.
स्पिरिट लेवल. स्पिरिट लेवल, ज्याला बबल लेवल किंवा फक्त लेवल देखील म्हणतात, हे क्षैतिज स्तराचा सापेक्ष पृष्ठभागाचा कल किंवा झुकाव मोजण्यासाठी वापरला जाणारा साधन आहे. यात सामान्यतः एक सरळ कडक शरीर असते, ज्यात एक किंवा अधिक कुपी असतात, ज्यात द्रव, सहसा अल्कोहोल किंवा तेल आणि हवेचा बुडबुडा असतो. कुपीच्या आतील बुडबुडा कुपीच्या आतील सर्वोच्च बिंदूवर जातो. पृष्ठभाग सपाट आहे की नाही किंवा त्याला उतार आहे की नाही हे दर्शवितो. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे. 1. सामान्य कामाच्या दुकानाची साधने ओळखा. 2. कार्यशाळेची उपकरणे ओळखा. 3. अचूक उपकरणे ओळखा. 4. साधने आणि उपकरणांची काळजी आणि देखभाल.